नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा SY BComच्या कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाच्या व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा पुढचा एक प्रॉब्लेम सोडवायला घेणार आहोत. त्यासाठी आपण पुणे विद्यापीठाचाच एप्रिल 19चा जो क्वेश्चन पेपर आहे फॉर एक्सटर्नल स्टुडंट आउट ऑफ 100 मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे तर त्यातला हा क्वेश्चन नंबर 4 त्यातला बी आज आपण सोडवण्यासाठी घेत आहोत. प्रथम आपण तो प्रॉब्लेम एकदा समजावून घेऊया आणि मग तो सोडवायला सुरुवात करूया. मी प्रॉब्लेम वाचतोय. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ कॅम्लिन लिमिटेड मुंबई ॲज ऑन 31 मार्च 2018. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा वेगवेगळ्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत. शेअर कॅपिटल 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड 2 lakhs. रिझर्व्ह फंड ₹1 lakhs. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 32,000. क्रेडिटर्स 90,000. बिल्स पेएबल 30,000. अशी टोटल लायबिलिटी आपल्याला या ठिकाणी दिसते 4,52,000. तर ॲसेट साईडला फ्री होल्ड प्रिमायसेस ₹1 lakhs. मशिनरी 1,40,000. फर्निचर 28,000. स्टॉक 40,000. बुक डेप्ट्स 88,000. बँक बॅलन्स 52,000. फॉर्मेशन एक्सपेन्सेस 4,000. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये नंबर 1 ॲसेट्स आर व्हॅल्यूड ॲज अंडर गुडविल 88,000. फ्री होल्ड प्रिमायसेस 2,60,000. मशिनरी 1,44,000. फर्निचर 48,000. स्टॉक 50,000. डेटर्स 78,000. Now the second information is the profit of the company amounted to rupees in first year 2016 90,000, 2017 98,000, 2018 मध्ये 1 लाख एवढा प्रॉफिट मिळालेला आहे. तर थर्ड इन्फॉर्मेशनमध्ये ते आपल्याला सांगतात इट इज द प्रॅक्टिस ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर 1/4 ऑफ द प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. आणि लास्ट आहे द फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर ऑफ सिमिलर टाईप ऑफ कंपनीज इज असर्टेन ॲट 10%. आणि मग ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगतायत. फाइंड आउट इंट्रिन्सिक व्हॅल्यू, यील्ड व्हॅल्यू आणि फेअर व्हॅल्यू. तर ह्या 3 व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कॅम्लिन लिमिटेडच्या शेअरच्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर चला मग मित्रांनो आपण हा प्रॉब्लेम आता सोडवायला घेऊया. प्रथम आपण ही जी पहिली मेथड आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू तर ती कशी कॅल्क्युलेट करायची ते बघू आणि त्यानंतर मग उर्वरित 2 आपण ज्या व्हॅल्यूज त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेल्या आहेत तर त्या घेऊया. हा प्रॉब्लेम नंबर 5 आहे आपला पुणे विद्यापीठाच्या क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन नंबर 4 त्यातला बी आपण सोडवायला सध्या घेत आहोत. आणि मग आपल्याला या ठिकाणी जी फर्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे तिथे मी 1 म्हणतो. इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आता जर आपल्याला शेअरची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढायची असेल तर मित्रांनो काय करायचं त्याच्या स्टेप्स तर तुम्हाला माहीत आहे. पहिली गोष्ट म्हणजे संबंधित कंपनीच्या नेट ॲसेट्स कॅल्क्युलेट कराव्या लागतात. मग नेट ॲसेट कशा कॅल्क्युलेट करायचे हे आपल्याला माहीत आहे. तर काय करायचं की ज्या काही बॅलन्स शीटला आपल्याला वेगवेगळ्या ॲसेट्स दिसतात तर त्यांची प्रेझेंट व्हॅल्यू ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीट जी काही प्रेझेंट व्हॅल्यू असेल किंवा रिअलायझेबल व्हॅल्यू असेल ती कन्सिडर करून आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स काढायची. त्यामधनं ज्या थर्ड पार्टी लायबिलिटीज आहे तर त्या मायनस करायच्या म्हणजे आपल्याला काय मिळेल तर नेट ॲसेट माहीत होतील. तर चला मग आपण त्या कॅल्क्युलेट करूया. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यूमध्ये मी आता नेट ॲसेट कॅल्क्युलेट करतो. मग त्यासाठी आपण घेऊया इथे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. मग प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्समध्ये आपल्याला त्यांनी ज्या वेगवेगळ्या ॲसेट्स दिलेल्या आहेत तर त्यासाठी चला आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघा ॲसेट्स आर व्हॅल्यूड ॲज फर्स्ट ॲड गुडविल. आता बॅलन्स शीटच्या ॲसेटला गुडविल किती दिलेलं हे कन्सिडर न करता जे ॲडजस्टमेंटमध्ये आहे ना ते घ्यायचं. मग बघा बरं इथे बॅलन्स शीटला गुडविल दिलेलंच नाही आहे त्यामुळे ॲडजस्टमेंटमधलं गुडविल प्रथम आपण घेऊया. म्हणून इथे मी घेतो गुडविल आणि मग आपण इनर कॉलमला गुडविलची अमाऊंट घेऊया आणि ती येते 88,000.
त्यानंतर आहे फ्री होल्ड प्रिमायसेस 2,60,000 आणि इकडे जर बॅलन्स शीटच्या ॲसेटला बघितली तर ती 1,00,000 आहे. मग कोणती घ्यायची तर प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजेच कोणती ॲडजस्टमेंटमधली. तर घ्या मग ॲडजस्टमेंटमधली फ्री होल्डची अमाऊंट. फ्री होल्ड प्रिमायसेस आणि फ्री होल्ड प्रिमायसेसची अमाऊंट आहे 2,60,000. त्यानंतर पुढची ॲसेट आहे आपल्याला दिलेली मशिनरी. मशिनरीची प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिसतंय 1,44,000. त्यानंतर पुढची ॲसेट आहे फर्निचर. फर्निचरची अमाऊंट आपल्याला दिसते ॲडजस्टमेंटमध्ये म्हणजेच प्रेझेंट व्हॅल्यू 48,000. ती आपण या ठिकाणी घेतली आहे. त्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेडची ॲज पर ॲडजस्टमेंट आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती आहे 50,000. त्यानंतर आहे डेटर्स. डेटर्स आपल्याला ॲडजस्टमेंटमधल्या प्रेझेंट व्हॅल्यूनुसार अमाऊंट दिसते 78,000. तर एवढ्याच आपल्याला फर्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ॲसेटच्या प्रेझेंट व्हॅल्यू दिलेल्या आहे. आता कोणकोणत्या झाल्यात आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला बघूया. फ्री होल्ड प्रिमायसेस घेतले, मशिनरी घेतली, फर्निचर घेतला, स्टॉक घेतला, बुक डेब्ट्स घेतला. पुढे आहे बँक बॅलन्स. परंतु बँक बॅलन्स इथं ॲडजस्टमेंटमध्ये नाही आहे. तर त्याचा प्रेझेंट व्हॅल्यू कोणता असणार आहे? जो बुक व्हॅल्यू आहे तीच त्यांची प्रेझेंट व्हॅल्यू असणार आहे. म्हणून इथं घ्या बँक बॅलन्स आणि बँक बॅलन्सची अमाऊंट ॲज पर बॅलन्स शीट आपल्याला त्यांनी दिलेली आहे 52,000 म्हणून 52,000. आणि पुढे आहे फॉर्मेशन एक्सपेन्सेस ₹4,000. आता फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणजेच काय? इट इज नथिंग बट इट इज द एक्सपेन्सेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आवर कंपनी ऑर इट इज आवर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आणि हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे जो कंपनी स्थापन करताना झालेला होता. आणि एक प्रकारचा हा आता डेबिट बॅलन्स ॲसेट साईडला म्हणजेच लॉस येतो. आणि अशा प्रकारचे जे काही डेबिट बॅलन्सेस बॅलन्स शीटच्या ॲसेटला असतात ते आपण कधीही ॲसेटच्या प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये कन्सिडर करत नाही. त्यामुळे आपण ही फॉर्मेशन एक्सपेन्सेसची रक्कम घेणार नाही आहेत. तर आता ह्या सर्व ज्या काही आपण गुडविलपासून तर बँक बॅलन्सपर्यंत ज्या वेगवेगळ्या ॲसेट्स घेतल्यात तर त्यांची आता आपण काय करणार आहोत? टोटल करणार आहोत. आणि ती टोटल मित्रांनो येते 7,20,000. बरोबर? या सर्वांची टोटल आली 7,20,000. या 7,20,000 मधनं ज्या आपल्याला जे लॅबिलिटीज दिलेल्या आहेत त्या काय करायच्या? डिडक्ट करायच्या. म्हणून लेस लॅबिलिटीज. मग आता पुन्हा एकदा आपण बॅलन्स शीट नजरेसमोर ठेवूया. चला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तिन्ही बॅलन्स कोणाचे असतात? ते इक्विटी शेअर होल्डरच्या मालकीचे. तर त्यामुळे त्यांना आपण लॅबिलिटी म्हणणार नाही आहे. परंतु क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल ह्या मात्र काय आहेत? एक्सटर्नल लॅबिलिटीज आहेत. तर त्या आपल्याला ह्या ॲसेटच्या व्हॅल्यूजमधनं मायनस कराव्या लागतील. तर घ्या मग त्या. आणि मग आता पुढे घेतो मग मी क्रेडिटर्स. आणि ॲज पर आवर बॅलन्स शीट क्रेडिटरचा बॅलन्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे 90,000. बरोबर? त्यानंतर त्यांनी आपल्याला बिल्स पेएबल दिलेला दिसतोय. बिल्स पेएबलचा बॅलन्स आहे 30,000. ह्या दोनच थर्ड पार्टी लॅबिलिटीज आपल्याकडे आहेत. करा मग ह्या दोघांची टोटल. घ्या ती आउटरला, ती येते 1,20,000. ही काय करणार आहात तुम्ही? तर ह्या टोटल बॅलन्स ऑफ ॲसेटमधनं आपण त्या मायनस करणार आहोत. मग 7,20,000 मधनं 1,20,000 मायनस केले मी. तर अमाऊंट किती येते मित्रांनो? तर ती येते 6 lakhs. बरोबर? तर 6 lakhs रुपीज आपल्याला ही काय मिळाली? नेट ॲसेट मिळाली. नेट ॲसेट्स. आणि ती रक्कम येते 6 lakhs. आता आपल्या बॅलन्स शीटकडे या परत एकदा. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला प्रेफरन्शियल कॅपिटल दिसतंय का? नाही. त्यामुळे ही जी काही संपूर्ण रक्कम आहे नेट ॲसेटची ही कोणासाठी अवेलेबल असणार आहे? तर आपल्या इक्विटी शेअर होल्डरसाठी अवेलेबल असणार आहे. म्हणून मी त्याला टायटल देतो नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डर्ससाठी अवेलेबल असलेला बॅलन्स आपल्याला या ठिकाणी माहीत झाला.
आणि किती येतो मित्रांनो तो 6 लाख रुपीज एवढा आलेला आहे. एकदा का तुम्ही नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डरचा बॅलन्स शोधला की मग आपलं काम खूप सोपं होतं. आता याच्या आधारे काय करायचं तर कॅमलिन लिमिटेडच्या शेअरची इंट्रिन्सिक व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून मग इथं म्हणायचं इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स, बरोबर. इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज इक्वल टू, आणि मग त्याचा फॉर्म्युला काय आहे तर तो फॉर्म्युला आहे नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स divided by total number of equity shares. टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. तर हा इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. मग आता यामध्ये आपण काय टाकणार, फक्त ज्या कॅल्क्युलेट केलेल्या अमाऊंट आहे किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शोधून नंबर ऑफ इक्विटी शेअर्स त्या ठिकाणी घ्यायचेत. मग आता इथं काय आहे नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स, आणि ती आपण शोधलेली होती. किती होती 6 लाख. म्हणून 6 लाख डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कुठे दिलेले आहेत तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा. ह्या टायटल अंतर्गत शेअर कॅपिटल तर किती दिले आहेत 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इज फुल्ली पेड. म्हणजेच आपले टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 2000. मग 2000ने त्याला काय करायचं मित्रांनो डिवाइड कर. मग 6 लाख डिवायडेड बाय 2000 म्हणजेच या ठिकाणी पर इक्विटी शेअर्स आपली इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती येते ₹300. ही असणारे आपली ॲज पर फर्स्ट मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इंट्रिन्सिक व्हॅल्यू, आणि ती येते ₹300. तर या पद्धतीने त्यांनी आपल्याला ज्या 3 मेथड सांगितलेल्या त्यातल्या पहिल्या मेथडचं उत्तर माहीत झालं. इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली आणि ती आहे ₹300. मित्रांनो इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपली कॅल्क्युलेट करून झाली. आता आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये दुसरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली. कोणती इल्ड व्हॅल्यू. तर चला मग आपण इल्ड व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट करायला सुरुवात करूया. म्हणून इथं नंबर 2 घेतो मी. इल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स, बरोबर. ते हे मी टायटल दिलं इथे इल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स. तर ती आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग इल्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी परत एकदा आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. बॅलन्स शीट दिलेलं आहे, नंतर ॲसेटच्या प्रेझेंट व्हॅल्यूज दिलेल्या आहे, आणि त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट बघा. द प्रॉफिट ऑफ द कंपनी अमाऊंटेड टू ₹2016, 17 आणि 18 ह्या 3 वर्षांचा 90,000, 98,000 आणि 1 लाख असा आपल्याला या ठिकाणी त्यांनी प्रॉफिट दिलेला आहे. मग चला आता आपल्याला प्रॉफिट दिला 3 वर्षांचा. मग त्याच्या आधारे आता आपल्याला इल्ड मेथडनुसार या ठिकाणी इल्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर आता आपण पहिल्या स्टेप्सकडे जाऊया, आणि मग ती पहिली स्टेप आपण इथं घेतोय. आता मी इथं त्याला स्टेप नंबर 1 असं म्हणतोय. स्टेप नंबर 1. मित्रांनो या स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं तर आता हा जो काही 3 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे तर त्या प्रॉफिटद्वारे ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. म्हणून मग इथं स्टेप नंबर 1 मध्ये मी म्हणतो कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आणि मग हे जे काही 3 वर्ष आहेत इथं 2 कॉलम मी करतो इयर्स आणि दुसरा कॉलम रुपीजचा घेतो. पहिल्या वर्षामध्ये 2016, सेकंड इयर आहे 2017, थर्ड इयर आहे 2018. या प्रत्येक वर्षामध्ये काय आहे प्रॉफिटच आहे, लॉस नाही आहे. म्हणून प्रॉफिट रुपीजमध्ये फर्स्ट इयरमध्ये मला प्रॉफिट मिळतोय 90,000, 98,000 अँड ₹1 लाख एवढा मला या ठिकाणी प्रॉफिट मिळतोय. हा या पद्धतीने 3 वर्षांचा मी काय कॅल्क्युलेट करणार तर टोटल प्रॉफिट 3 वर्षांचा किती येतो तो कॅल्क्युलेट मला या ठिकाणी करायचा आहे. आणि मित्रांनो
जर ती आपण टोटल केली तर तो प्रॉफिट किती येतो 2,88,000. हा आला आपला टोटल प्रॉफिट ऑफ 3 इयर्स. पण मला पाहिजे ॲव्हरेज प्रॉफिट, बरोबर. मग मी इथं म्हणतो ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा असतो, तर जो काही आपल्याला टोटल प्रॉफिट मिळालेला आहे तर त्या टोटल प्रॉफिटला जेवढे वर्ष तुम्ही टोटल प्रॉफिट करण्यासाठी घेतलेले त्यांनी डिवाइड करायचं. मग ॲव्हरेज प्रॉफिटचा पाहिजे तर मी इथं फॉर्म्युला लिहितो, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इयर्स. आणि यामध्ये मग मी फिगर टाकतो 2,88,000 हा माझा टोटल प्रॉफिट, हा 3 वर्षांचा होता म्हणून डिवायडेड बाय 3. आणि 2,88,000ला मी 3ने डिवाइड केल्यानंतर मला या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट किती मिळतो 96,000. एवढा हा आला माझा ॲव्हरेज प्रॉफिट. आता हा जो काही ॲव्हरेज प्रॉफिट आहे ना, हा संपूर्णपणे तुमचा इक्विटी शेअर होल्डरसाठी अवेलेबल आहे का, नाही. तर इथं प्रॉब्लेममध्ये बघा त्यांनी आपल्याला थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलंय, तर इट इज द प्रॅक्टिस ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर 1/4 ऑफ द प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. ह्या 96,000 पैकी तुम्ही काय करतात 1/4 हा कुठे ट्रान्सफर करता, तर रिझर्व्ह फंडाला ट्रान्सफर करता. 1/4 म्हणजेच किती 25%. म्हणून इथं मी लेस 1/4 ट्रान्सफर्ड टू रिझर्व्ह फंड. मग 96,000च्या 1/4 म्हणजेच 24,000 एवढी रक्कम येते. ही काय करायची 96 हा जो काही प्रॉफिट ॲव्हरेज आहे तर त्यातनं तो डिडक्ट करायचा. म्हणजेच किती अमाऊंट आली तुमच्याकडे 72,000. तर हा जो काही 72,000 आहे हा 72,000 प्रॉफिट हा इक्विटी शेअर होल्डरसाठी आता इथून पुढे अवेलेबल असणार आहे. म्हणून मग याला काय म्हणायचं, या 72,000ला प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर्सला डिव्हिडंड किंवा वेगवेगळ्या त्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी हा 72,000चा प्रॉफिट आता आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. तर यील्ड मेथडनुसार प्रथम ही प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डरची रक्कम या पद्धतीने मित्रांनो शोधायची. आणि एकदा का ही रक्कम तुमची शोधून झाली की मग जायचं स्टेप नंबर 2 कडे. स्टेप 2. मग स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं, तर स्टेप नंबर 2 मध्ये आपण एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायचं. म्हणून मी इथं म्हणतो कॅल्क्युलेशन ऑफ एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न, किंवा यालाच तुम्ही डिव्हिडंड असं पण म्हणू शकता. एक्सपेक्टेड रेट ऑफ डिव्हिडंड या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. मग हा एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न जर तुम्हाला शोधायचा असेल तर त्याला काहीतरी फॉर्म्युला असेल की नाही, तर तो फॉर्म्युला आपला लर्न असला पाहिजे. मग काय आहे बरं तो फॉर्म्युला, तर तो आहे प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स, प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय टोटल इक्विटी कॅपिटल इंटू 100. या फॉर्म्युल्यामध्ये मग फिगर टाकायच्यात. मग चला बरं मित्रांनो आपण आता त्या टाकूया. प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स आपण जस्ट इथं पहिल्या स्टेपमध्ये तो कॅल्क्युलेट केला होता की नाही, तो किती होता 72,000 डिवायडेड बाय टोटल इक्विटी कॅपिटल. जे काही टोटल इक्विटी पेडअप कॅपिटल आहे ते ॲज पर आवर प्रॉब्लेम किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तो किती दिलेला आहे बॅलन्स इक्विटी शेअर कॅपिटलचा 2 lakhs दिलेला आहे. म्हणून डिवायडेड बाय ₹2 lakhs इंटू 100. या पद्धतीने हा एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न आपण कॅल्क्युलेट केला आहे. प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स 72,000 डिवायडेड बाय टोटल इक्विटी कॅपिटल 2 lakhs इंटू 100. आणि आपला आन्सर एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न येत आहे
36%. तर या पद्धतीने मित्रांनो सेकंड स्टेप आपण कंप्लीट करायची. मित्रांनो सेकंड स्टेप एकदा कंप्लीट केली की मग जायचं तिसऱ्या स्टेपकडे, बरोबर. म्हणून मी इथं स्टेप नंबर 3 आता म्हणतो, स्टेप 3. आणि काय आहे आपली थर्ड स्टेप, तर ती आहे यील्ड व्हॅल्यू पर शेअर कॅल्क्युलेट करण्याची. म्हणून स्टेप नंबर 3, यील्ड व्हॅल्यू पर शेअर. त्याचाही फॉर्म्युला आहे, तो तुम्ही लर्न केलेला असणार मित्रांनो. एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू पेड अप व्हॅल्यू पर इक्विटी शेअर. तर हा तो फॉर्म्युला आहे. यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठीचा हा फॉर्म्युला मुलांना तुम्ही लर्न करून ठेवा. एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू पेड अप व्हॅल्यू पर इक्विटी शेअर. आता एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न आपण जस्ट सेकंड स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केला होता, किती, 36%. म्हणून इथं 36 डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला कुठं दिलेला असतो, तर प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. चला जाऊया आपण प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेममध्ये फोर्थ ॲडजस्टमेंट बघा. द फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ सिमिलर टाईप ऑफ कंपनीज इज असर्टेन्ड ॲट 10%. म्हणजे याच प्रकारच्या इतर व्यवसायांमधला जो काही अर्निंग रेट आहे तो 10%. इट इज आवर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, तर तो आहे 10. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, इंटू पेड अप व्हॅल्यू पर इक्विटी शेअर. ही पेड अप व्हॅल्यू कुठे दिलेली असते, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. चला मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इज फुल्ली पेड. 100 रुपयाचा शेअर्स आणि 100च्या 100 आपल्याला त्यांनी दिलेले, म्हणजे पेड अप व्हॅल्यू किती आहेत आपली, ₹100 आहे. आणि मुलांनो करा बरं मग हा फॉर्म्युला सॉल्व. आणि आता आपलं उत्तर येताना दिसेल आपल्याला 360. म्हणजेच यील्ड मेथडनुसार कॅम्लिन लिमिटेडचा जो काही पर इक्विटी शेअर व्हॅल्युएशन आहे ते ₹360 येतं. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला त्यांनी जी काही दुसरी मेथड सांगितली होती यील्ड व्हॅल्यू, तर ती आपण कॅल्क्युलेट केली. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं, फेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. चला मग आता आपण पुढच्या व्हॅल्यूकडे जाऊया. मी टायटल देतो वरती. त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ फेअर व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करायला सांगितले, म्हणून कॅल्क्युलेशन ऑफ फेअर व्हॅल्यू, याला मी अंडरलाईन करतो. फेअर व्हॅल्यू म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर पहिली आणि दुसरी मेथड टोटल करायची आणि डिवाइड बाय 2 करायची, आणि जे उत्तर येईल ती म्हणजेच काय आपली फेअर व्हॅल्यू. तर चला मग आता इफ फेअर व्हॅल्यू इज रिक्वायर्ड देन फेअर व्हॅल्यू इज इक्वल टू आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. तर चला मित्रांनो आता आपण यामध्ये फिगर टाकूया. आपल्या पहिल्या मेथडनुसार म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्सनुसार आपण शेअरचं व्हॅल्युएशन किती रुपये केलेलं आहे, 300. मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली 300 प्लस इतक्यात आपण जस्ट सेकंड मेथडनुसार आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व केला. यील्ड व्हॅल्यू बरोबर, यील्ड व्हॅल्यूनुसार आपल्या शेअरचं व्हॅल्युएशन किती आलं, 360 डिवायडेड बाय 2. आणि मग आता या दोघांची टोटल आणि डिवायडेड बाय 2 करा. त्याला दोघांची टोटल येते 660 डिवायडेड बाय 2, म्हणजेच आपल्या शेअरची फेअर व्हॅल्यू येते 330. तर ही आहे आपल्या कॅम्लिन लिमिटेडच्या शेअरची फेस व्हॅल्यू. तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू, यील्ड व्हॅल्यू आणि फेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. तर या तीनही व्हॅल्यू अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायच्यात.